मॅचचा हिरो जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली होती. तामसई संघाच्या विरोधामध्ये चांगली बॅटिंग 7 मध्ये 20 धाब्यांची इनिंग त्यानं साकारली होती. मात्र तो फलंदाज आता मैदानावरती दाखल झालाय. संघ अडचणीमध्ये सापडला जातोय. धाब्यांची गरज आहे आणि तो धाबा बनबाबा लागतील टीम कुक्षक संघाला आणि त्यासाठी फलंदाज अविनाश आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. षटकामधील तिसरा बॉल ऑनसाइडला केला जातो. वेग भरपूर पाहायला मिळतं. वेग कामवरती स्पारून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जातात. चांगलं षटक मैदानावरती फेकला जातात. 2 षटकांची माझा आणि तू जर का आपण पाहायला घेतो उर्वरित 12 चेंडूमध्ये 20+ जरी धाबासंख्या बनली तरी चांगल्या गोलंदाजी पाहायला मिळेल. फायटिंग स्कोर चांगला पाहायला मिळेल. मात्र सचिनच्या माध्यमातून पुन्हा एकदा लोअर फुलटस होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिडॉन मध्ये चेंडू रिलीज होता. एक धाव मिळाली. राजू तिकडे तैनात आहेत. एकाच धाब्याच्या मदतीने मात्र संघ काउंट आता इथून ओपन होत असताना नेरूळ संघाच्या माध्यमातून पण जरूर पाहायला मिळालाय. एका धाब्याच्या मदतीने मात्र संघ अकाउंट इथून ओपन केला जातो. उर्वरित षटकामधील जर आपण पाहायला गेला तर 4 चेंडूचा खेळ संपलाय. एक धाव फक्त खर्च केले. 1 विकेट त्याच्या नाबावरती राहिल्या. राजूने एका हातामध्ये कॅच पकडली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज मोहनीश पाटील यांच्या माध्यमातून दिला होता. 1 सेकंड डॉट बॉल क्या बाद आहे. आणि सुयश माले यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. दोघांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज अक्षय पाटील यांच्या माध्यमातून देण्यात येईल. अभिला हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला जातो. चांगले फिल्डिंग पाहायला मिळतं लॉंग ऑफ मध्ये आणि तून जबल पास आपण पाहायला घेतो. षटक क्रमांक पहिला संपलाय. अर्थातच 6 चेंडूचा खेळ संपलाय. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. गोलंदाज सचिननं 1 विकेट त्याच्या नाबावरती राहिल्या. यामधील विजय संघ मेगा फिनाले मध्ये दाखल होईल. डोकवाडी संघाच्या विरोधामध्ये फाईट करण्यासाठी गोलंदाजी टाळकवरती आता इथून कोणता गोलंदाज वापरला जाईल. चला फणसवाडी संघ पप्प्या आपण कॉपरेट करायचा. शतरक्षण लगेच लाभायचा. टीम मीटिंग घ्यायची नाही या. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज येतोय. इथून करण आलाय. कारण पारदीला पण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. मागील मॅच मध्ये त्या गोलंदाजानं सामना जिंकून दिला होता. तो गोलंदाज सध्या मैदानावरती जोर आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जवळपास या गोलंदाजचा विचार केला कमी वयाचा गोलंदाज आहे. मात्र गोलंदाजी भरपूर चांगली त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत्या. 2 धावा बनल्यात 1 विकेट इथून संपन्न केल्या. फिरकीचा जादूगार आक्रमण बिली फटका सुरेगा बॅटच्या स्लॉट मध्ये बॉलला पाठवलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पार्किंग प्लॉट मध्ये आला बिग हिट. शानदार षटकार आणि षटकाराच्या मदतीने मात्र संघाची धाबसंख्या 8 वरती संघ पोहोचला जातोय. सागरच्या बॅट मध्ये ब्लास्ट आला. अविनाश जगदे आपण पाहतोय 2 मध्ये 1 वरती केलतोय. सागरचा विचार केला 3 चेंडूमध्ये 7 धाब्यांची त्याची इनिंग अगदी आपल्याला पाहायला मिळालाय. मागील षटकांमध्ये अक्षय पाटील कुक्षत संघासाठी प्रत्येक षटकारासाठी तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज. कॅश प्राइज आमच्याकडे जमा झाला. जागा बनवली होती. ऑनसाइडला खेळायचा होता. फिरले होते आणि त्यानंतर स्पिरलिकला फटका सजवायचा होता. तिथून चेंडू अगदी आपण पाहायला गेलो तर बांडीपर्यंत आदळला जातो. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये पहा. मैदानावरती स्क्रीनवरती जर आपल्याला पंच पाहायला मिळतात. फनी मुवमेंट त्याच्या माध्यमातून जरूर आपण पाहतो. अशी पंच असणं महत्वाचा. प्रेक्षक वर्गांचा एंटरटेनमेंट त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतं. डॉट बॉल होता. निर्धाव चेंडूची सांगता. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त जर आपण पाहायला गेलो तर 8 धाबा या धावफलकीवरती लागल्या जातात. फुलरलेनचा बॉल त्यावरती आघात केला. अबली फटका पाहावा लागेल. क्षेत्ररक्षक राजनला पण पाहिलं होता. साधा सोपा झेल होता आणि तो झेल मात्र इथून सोडला जातोय. राजनच्या माध्यमातून आता स्वतःवरती नाराज आहे. राजनला देखील सामना महत्वाचा आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये या रीतीच्या चुका केल्या तर मग सामना पराभूत व्हावा लागेल. आज गावाच्या अस्मितेसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरला. गावाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं गावदेवी फणसवाडी आज संघ मैदानावरती खेळतोय. चांगली गोलंदाजी करण्याच्या माध्यमातून 1 षटकार वगळताच आतापर्यंत जर आपण पाहिली तर चांगली गोलंदाजी मित्रमंडळी गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. 10 धाबा धावफलकीवरती पाहतोय. षटकामधील उर्वरित जर आपण पाहिला तर काही चेंडूचा खेळ संपला जातो. फरसावला जातोय. फिरवला जातोय. टप्पा पडल्यानंतर हातभार वळण घेणारे चेंडू मैदानावरती पाहतोय. चेक केला जाईल. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू पहा. वाईट साठी रेफर केला जातो. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू इथून जरूर चेक केला जाईल ऑन स्क्रीन वरती. टीव्ही अंपायर कडे इथून रेफर जरूर केला जातो.
टप्पा पडला त्यानंतर थोडासा आउट स्पिन पाहायला मिळतो. तिसऱ्या पंचांचा इशारा. फेअर डिलिव्हरी निर्धाव चेंडू फेकलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतो. फक्त आणि फक्त 10 धावा सध्या धावफलकीवरती. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. उर्वरित अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एखाद 2 डॉट बॉल इथून मात्र धावा संख्या स्थिर राहू शकतील. टीम कुक्षत संघाला इथून प्रयत्न करावा लागतील मोठे फटके खेळण्यासाठी. आडव्या बाटने केला जातो. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या जबल क्षेत्ररक्षक राजन तयार आहे. दुसऱ्यासाठी निघालेत. फेकी खराब लेझी क्रिकेट आणि इथून मात्र फलंदाज आपला पॉपिंग क्रीज वरती सुरक्षितपणे पोहोचला जातो. या 2 धाबेच्या मदतीने संघाची धाबा संख्या 12 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. जबरदस्त फटकेबाजी सध्या मैदानावरती केली जाता. अंतिम टार्गेट सेट बॉल मैदानाच्या आतमध्ये. राजन आता मैदानावरती स्वतःवरती नाराज आहे. बऱ्याचशा चुका त्याच्या माध्यमातून महत्वाच्या मॅच मध्ये पाहायला मिळाल्या. त्यांचा भरपूर चांगला सहकार्य 5-6 रात्रीमध्ये त्यांना पण पाहायला स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये त्यांना पण पाहिलं तर संघाचे कॅप्टन देखील आहेत आणि त्याच्या माध्यमातून भरपूर चुका पण पाहिल्यात. अंतिम टार्गेट सेट बॉल एखादा बिग हिट इथून 15+ धावा संख्या बनवू शकेल. मिस्टामिंग फटका फसला. बॅटची टॉपेज होती. एस्टांच्या मागे पुन्हा एकदा चुका पाहायला मिळतात. पप्प्याला पण जरूर पाहतोय. तिसऱ्या अटेम्प्टला मात्र चेंडू मैदानाच्या आतमध्ये स्टॉप केला जातो. इथून पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातं. विकेटचं पतन आणि इथून तिसरे साठी निघाले होते. फलंदाज बाद होता. 2 धाबा मिळाल्या जातील आणि 2 धाबेच्या मदतीने संघाची धाबा संख्या 14 धाबा बनलेत. धाव फलकावरती येणारे बॉल असतील 12 आणि उत्तरार्धामध्ये बनवायच्या 15 धाबा. बॅटिंग करत असताना गावदेवी फणसवाडी संघाला. चला फलंदाज आपण या बाहेर या लगेच. फणसवाडी संघ चला फणसवाडी संघ आपण डगआउट मध्ये लगेच जायचा. कुक्षत संघाचे क्षेत्ररक्षक आपण जा लगेच मैदानाच्या आतमध्ये. चला ढोकवाडी संघाचे कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठावरती पण रेडी राहायचा. टॉस इथून जरूर केला जाईल. विजय संघ आणि त्याच्या प्रतिस्पर्ध्या मेगा फिनाला आपल्याला काही क्षणामध्ये स्पर्धेची पाहायला मिळेल. स्पर्धेमधील इलेक्ट्रिक व्हॅन कोणाच्या नावावरती जाते. स्पर्धेतील मालिकावीर ही बाईक कोणाच्या नावावरती जाते. संपूर्ण चर्चा संपूर्ण रायगड बारामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. चला फलंदाज मैदानावरती दाखल करा. चला कुक्षत संघ आपण क्षेत्ररक्षण सजवा लगेच आणि फलंदाज सलामीची जोडी मैदानावरती दाखवा. फणसवाडी संघ चला कुक्षत संघ आपण क्षेत्ररक्षण सजवा लगेच. कॉपरेट करायचा. स्पीडअप घ्यायचा. अद्याप एक सामना पेंडिंग आहे आणि त्यानंतर आपल्याला बक्षीस वितरण देखील करायचा. बरेचसे सन्मान देखील आपल्याला करायचे त्या स्पर्धेच्या माध्यमातून. अंतिम रात्र खऱ्या अर्थानं आपण पाहतो मेगा फिनाले काही क्षणामध्ये इथून संपन्न होईल. बारा चेंडू 15चं समीकरण. मॅच मध्ये मजा आपल्याला पाहायला मिळेल. 2 फलंदाज मैदानावरती दाखल होतात. एका साईडला पप्प्या आणि सुप्तीला राजू अशी जोडी मैदानावरती दाखल होता. मॅच मध्ये हा सामना जिंकायचा असेल तर मग फलंदाजी अप्रतिम करावा लागेल. मागील मॅच मध्ये चांगली फलंदाजी आपण जरूर पाहिली होती. राजूनं षटकार ठोकला होता निर्णायक क्षणी आणि तिथून मात्र धावा बनल्या गेल्या होत्या आणि त्या धावा मात्र डिफेंड करत असताना सामना जिंकला होता फणसवाडी संघानं. गोलंदाजासाठी एक सुवर्ण संधी. अक्षय शेठ पाटील त्याच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आणि विकेट हॅट्रिक संपन्न केली तर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. राजू साठी देखील सुवर्ण संधी. बॅक टू बॅक 2 षटकार आल्या तर सुयोग पाटील सुयश माले यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जाईल. येणारे बॉल असतील आता 12. विजय करता धाबा बनवायच्या त्या 15. त्या 15 धाबा बनला जातील का डिफेंड केल्या जातील. चला कुक्षत संघ पार उशीर करतायत आपण. क्षेत्ररक्षण लगेच बा 2 फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. राजू आणि सप्तीला पप्प्या अशी जोड साखळी
इथून पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅकवर दिलाय. गोलंदाज प्रदीपला पाहता पहिला चेंडू स्विच हिट करायचा होता. आडव्या बाटनं दुधारी तलवार मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहता काय घडलं जाता इथून पाहावं लागेल. तिसऱ्या पंचांची माग केली जातात. टीव्ही अंपायर कडे इथून मागणी केली जातात. व्हाईट साठी रिव्ह्यू इथून आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. अनिलजी टेंबे सरांचा इथून मागणी निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. फेअर डिलिव्हर आहे. निर्धाव चेंडू फेकला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाल्यात. 11 चेंडू 15चं समीकरण 12 बॉल आणि 15चं समीकरण होतं आणि मॅच मध्ये खऱ्या अर्थानं सामना शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत जायला यामध्ये शंका नाही. जोपर्यंत राजू मैदानाच्या आतमध्ये राहील तोपर्यंत आशा असतील विजयाच्या टीम फणसवाडी संघाकडे. टप्पा पडला. थोडासा आउटस्पिन पाहायला मिळतो. बारकीची गडा लागली होती. दुसऱ्यासाठी निघाले जातात. धोक्याची घंटा होऊ शकते का. तिसऱ्या पंचांकडे रेफर केला जात आहे. डेंजर झोन मध्ये राजूला आपण जरूर पाहिलं होता आणि इथून जर का आपण पाहिलं फेकी अचूक आली होती. दुसरे धाबेसाठी निघाले होते. एक धाव कंप्लीट झाली होती आणि त्याच नंतर मात्र फेकी अप्रतिम पाहायला मिळाली होती विकेट किपरच्या हातामध्ये. इथून मात्र पाहावं लागेल तिसऱ्या पंचांची माग केली जाते. टीव्ही अंपायर कडे चेक केला जातोय. फलंदाज आपल्या प्रॉपिंग क्रीज वरती सुरक्षितपणे पोहोचलाय की नाही आता हे जरूर आपल्याला पाहायला मिळेल. डिसिजन पेंडिंग आहे. तिसऱ्या पंचांचं डिसिजन नॉट आउट. फलंदाज सेफ आपल्या परफिंग क्रीज वरती पोहोचला. 2 धाबा सहजरित्या कंप्लीट झाल्यात आणि 2 धाबेच्या मदतीने मात्र संघिक अकाउंट इथून ओपन केला जातो. गावदेवी फणसवाडी संघाच्या माध्यमातून चांगली रनिंग पाहायला मिळाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाजाच्या माध्यमातून 2 धाबा धाव फलकीवरती लागल्या जातात. अगदी आपण पाहायला घेतो 15चं समीकरण होतं. मात्र गोलंदाज प्रदीपवरती आक्रमण केले जातील का. इथून मात्र मोठे फटके सजवले जातील का. फलंदाज राजूच्या माध्यमातून वेगवान चेंडू पाहायला मिळतो. समोर खेळायचा होता मात्र इथून फटका बसला जातो. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जातात. डॉट बॉल येतो. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतो. फक्त आणि फक्त 2 धाबा या धाव फलकीवरती पाहायला मिळतात. 3 चेंडू फेकले 2 धाबा खर्च केलेत. प्रथम गोलंदाजच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळतात. ऑन कार्पेट लॉंग ऑन चेंडू रिलीज केला जाता. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्यासाठी निघालेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जोर झाला होता मात्र इथून 2 धाबा देखील सहजरित्या कंप्लीट झाल्या जातात. 2 धाबेच्या मदतीने संघाची धाबसंख्या आता 4 वरती संघ पोहोचला गेला. 4 धाबा बनला धाव फलकीवरती. उर्वरित त्या षटकामधील जर आपण पाहायला घेतो काही चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. 8 चेंडू 11 धाब्यांची गरज आहे. अद्यापही सामना फणसवाडी संघाच्या बाजूना मात्र इथून आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही संघाच्या बाजूने सामना 50-50 बॅलन्स आहे. एखादा बिग आला तर सामना इथून मात्र सोपा पाहायला मिळेल. त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. चुका घडल्या जातात. एस्टांच्या मागे नॉनस्टॉपला मात्र चेंडू अडवला जातोय. पुन्हा एकदा 2 धाबा मिळाल्या जातात. तिसऱ्याचा प्रयत्न इथून केला जाईल का मात्र नाही. 2 धाबा मिळाल्या जातील. 2 धाबेच्या मदतीने संघाची धाबसंख्या 6 धाबा आता धावफलकीवरती पाहायला मिळतात. उर्वरित त्या षटकामधील जर आपण पाहायला गेला तर एका चेंडूचा खेळ बॅलन्स असेल. 7 चेंडू 9 धाब्यांची गरज. एखादा बिगिट एखादा षटकार इथून सामन्याला कर्नाटने देऊ शकेल. राजू मध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची मात्र राजूच्या बॅटमध्ये इथून एखादा षटकार आला एखादा चौकार आला तर मग चांगली धाबसंख्या आपल्याला या फलंदाजच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळेल. 7 चेंडू 9चं समीकरण अद्यापही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. कुक्षत संघ की त्याच्या विरोधामध्ये फाईट करणारा फणसवाडी संघ ऑनसाइडला फिरकावण्याचा प्रयत्न. फटका फसला. चेंडू हवेमध्ये गलेमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिसऱ्या अटेम्प्टला चेंडू अडवला जातोय. उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धाबा सहजरित्या कंप्लीट झालात आणि 2 धाबेच्या मदतीने संघाची धाबसंख्या धावफलकीवरती जाऊन पोहोचले जात्या
8 या आकड्यावरती 6 चेंडू 7चं समीकरण. पहिलं षटक इथून संपला जातोय. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या अगदी आपण पाहतोय 8 वरती संघ पोहोचला. 15चा टार्गेट सेट केला गेला होता. 6 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज आहे. त्याला कुक्षत संघ कॉपरेट करा. शतरक्षण लगेच सजवा. शतरक्षण आपण लगेच सजवायचं आहे. कॅप्टनला विनंती द्या की आपण शतरक्षण लगेच सजवून घ्यायचा. राजू धरू का तुला धरू. गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती सागर चौधरी आलाय. गोलंदाजी मार्क वरती ऑन स्ट्राईक एंड वरती पप्प्या पारदीला बाजवा. पप्प्यामध्ये क्षमता मोठे फटके केल्याची. मात्र पप्प्याच्या बॅट मध्ये मोठाले फटके पाहायला मिळतील का. बॅटची टॉपेज लागल्या. थर्डमॅनला चेंडू रिलीज होता. शतरक्षक तैनात द्या. अमोल ठाकूरला तिकडे पण पाहतोय. 2 धाबा मिळाल्या. 2 धाबीच्या मदतीनं मात्र तिसरीचा प्रयत्न केला जाईल का. इथून मात्र पाहावं लागेल. धाव घेण्याच्या नादामध्ये विकेट सॅक्रिफाईस केली जाते. महत्वाची विकेट आणि इथून पहिला धक्का टीम फणसवाडीला. फलंदाज राजू बॅक टू द डगआउट. पाच चेंडू 5 धाब्यांची गरज आहे. 5 चेंडू 5 धाबा. या चेंडूवरती 2 धाबा आल्यात. 6 मध्ये 7चं समीकरण होता. तिसऱ्यासाठी निघाले होत्या आणि इथून मात्र विकेटचं पतन झालं आणि इथून मात्र येणारे 5 चेंडू 5 धाब्याची गरज. बॅटचे टॉपेज स्वतः गोलंदाज पकडतोय. त्यावेळी जल संपवला फलंदाज पप्प्या पारदीचा केल. धक्का क्रमांक 2 गावदेवी फणसवाडी टीमला. मग मला काय म्हणायचं आहे. रात्री लाडाच्या पाहुण्या थँक्यू सो मच. 4 मध्ये 5चं समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये. जसे जसे डॉट बॉल खेळले जातील तसं तसं फरड जड होत असताना पाहायला मिळेल. अतिरिक्त बाउन्सर इथून जरूर फेकला जातो. आपली बार चेंडू मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉलची सांगता मैदानावरती केली जातात. निर्धाव चेंडू फेकला जातो. कुक्षत संघाच्या बाजूनं आता सामना फिरला जातो. 3 चेंडू 5चं समीकरण. 6 मध्ये 7 बनवायच्या होत्या. पहिल्या चेंडूवरती 2 धाबा आल्या होत्या आणि त्याच नंतर इथून मात्र जर का आपण पाहायला गेलो तर 2 चेंडू मध्ये चांगली गोलंदाजी राहिली जातात. सागरच्या माध्यमातून वेगवान चेंडू रमेशला बीट केलाय. अजून एकदा डॉट बॉल. सुरेख चेंडू फेकले जातात. 2 मध्ये 5चं समीकरण. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाल्या. आज गोलंदाजी करत असताना कुक्षत संघाच्या माध्यमातून अगदी प्रेक्षक वर्गांची मनं जिंकलीत. 2 मध्ये 5 बनवायच्यात. एखादा बिगिट. या चेंडूवरती चौकार षटकार येणं महत्वाचा. 2 चेंडू 5चं समीकरण. अजून एकदा डॉट बॉल येतोय. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातं. जो मला पण पाहिला होता. नॉन स्ट्राईक एंड वरती विकेट सॅक्रिफाईस आणि फलंदाजी ते भाग होता. रमेश बॅक टू द डगआउट.
तर शेवटच्या चेंडूचा खेळ बॅलन्स आहे आणि 5 धाब्यांची गरज आहे. षटकार ठोकावा लागेल. षटकार ठोकला तर सामना गावदेवी फणसवाडी संघ इथून ना मेगा फिनाले मध्ये दाखल होईल आणि इथून मात्र एका डॉट बॉल आला, चौकार जरी आला तरी सामना कुक्षत संघाच्या बाजूनं इथून जिंकला जाईल. मात्र आतापर्यंत सामना कोणता संघ जिंकलाय आतापर्यंत सांगू शकत नाही. कारण क्रिकेट जर का आपण पाहायला गेलो तर सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ आहे. एखादा खराब बॉल इथे जरूर आला तरी देखील त्यावर त्याचा सामना फिरू शकेल. मात्र जर आपण पाहायला गेलो तर रमेशनं मात्र पूर्णपणे संघाला नाराज केला. राजन संघाचा कॅप्टन आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मात्र इथून जर आपण पाहायला गेलो तर राजनचा विचार केला संघाचा कॅप्टन, त्याची बॅट देखील अप्रतिम आपण पाहिली होती. मात्र तो राजन आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. कॅप्टन कुलची भूमिका त्याला निभावायच्या. 1 चेंडू 5 धावा, 1 षटकार इथून सामना फिनिश करू शकेल. आज सामना राजननं जिंकवला तर जगन भगत यांच्या माध्यमातून तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना मात्र देण्यात येईल. मात्र एकाच षटकार अक्षय पाटीलच्या माध्यमातून देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज. राजननं षटकार ठोकला तर हे पारितोषिक खऱ्या अर्थाने दिले येईल. शेवटचा बॉल, 1 चेंडू 5 धाबा. हो सुरेख फटका होता पण मिस टायमिंग. चेंडू हवेमध्ये स्वतःच्या फॉल मध्ये चेंडू इथून अडवण्याचा प्रयत्न केलाय आणि इथून सामना मात्र जिंकलाय. टीम कुक्षत संघानं मेगा फिनाले मध्ये दाखल झालाय. अभिनंदन. हार्डलक टीम फणसवाडी संघ आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून गोड कौतुक. ढोकवाडी संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या आणि कुक्षत संघाचे कॅप्टन आपण देखील टॉस साठी लगेच यायचा. चला कुक्षत संघाचे कॅप्टन, एक खेळाडू आपण यायचा टॉस साठी. कुक्षत संघ